माझं नाव दत्तात्रय बाबूराव पाठक. ज्यांनी सनातन संस्कृती सांभाळली आहे, ज्यांनी सनातन धर्म जोपासला आहे, ज्यांनी धर्म सांभाळला आहे, ज्यांनी देश सांभाळला आहे, अशा सक्षम नेतृत्व हे भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या या नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे जे उमेदवार आहेत, विशेषतः नागपूर शहरातून या देशात रस्त्यांचं फार मोठं जाळं ज्यांनी पसरवलं आहे, अशा नितीनजी गडकरी यांना मी तर मतं देत आहेच, पण या व्यतिरिक्त माझे समाज बांधव आहेत, मित्र, सहकारी, हितचिंतक किंवा ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे, या सर्वांना मी या माध्यमातून विनंती करतो की ते सर्वांनी श्री नितीनजी गडकरी यांना आपलं द्यावं आणि त्यांना फार मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं, अशी मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, मतदारांना आवर्जून विनंती माझा अट्टहास आहे की त्यांना मतदान करावंच. ही या नागपूरची शान, आन, मान आणि प्रतिष्ठेचा आणि मोठ्या परंपरेचा आणि सनातन संस्कृतीचा विजय असेल. माझं नाव रेखा नेवारे आहे. मी नागपूरवरून बोलत आहे, सहकारनगर. माझा मत मी कमळाला देते. मी मोदीजींना देते माझा. रमीला, मी नागपूरहून बोलत आहे. मोदीजींनी भरपूर कामं केले आहेत. निराधार योजनांचे कामं केलेले आहेत आणि धान्य वाटप, तसंच महिलांना खूप मदत केली आहे त्यांनी. त्याच्यामुळे माझं बहुमोल मत मी मोदीजींना देणार. भागीरथी पुरणगुरू, सरकारी नगर, शीतलामाता मंडी. मी नितीन गडकरी साहेबांना माझं वोट देणार आहे. नितीन गडकरी साहेबांनी अपंग लोकांना खुर्चीसुद्धा दिली आणि ते भजन मंडळाचं पण ते दिलं आणि महात्मा फुलेमध्ये त्यांनी लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा केलं आणि खूप काही केलं नितीन गडकरी साहेबांनी. कौशलबाई, नागपुर. जिसने रामलल्ला को लाए हैं उनको देने वाले. धन्यवाद मोदी जी, हम कमल को ही चुनेंगे. नागपूरवर भाजपाला देणार. मला 5 वर्षापासून फ्री धान्य मिळत आहे. अनीता बघेले, सहकार्य नगर. मैं कमल को ही दूंगी क्योंकि मेरे को बहुत सी योजनाओं में भी फ़ायदा. मेरे मिस्टर बीमार थे, किडनी पेशेंट थे दोनों, तो बहुत से मेरे को सहूलियत करके दवाखाने दिखाए, ये इसलिए मेरा मत कमल को ही रहे.